तथा अनित्यमसुखम लोकम मिमं प्राप्य भज सोमम पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रमानं भवाब्दैरिदं मामकानां नितम्बकराभ्यां धृतेन तस्मात् विधातृवसते धृतुनाभिकोशा परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्वरत्कौसुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिण्ड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरश्चन्द्रबिम्बाननं चारुहंसं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोजलस्वग्दिक्रान्तभागं सुरर्जितं दिव्यरत्नेरनघे विभङ्गाकृतिं ब्रह्ममाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशां दधङ्गं गवामृन्दकानन्दनं चारुहंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रक्मिणीप्राणसञ्जीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नातिरहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुंडलीक वरदारी विठ्ठल तुकाराम पार्वतीपते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम। श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय। रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये। बोला पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव वासुदेव हरि। किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखम लोकम मिमं प्राप्य भजस्व माम। अध्याय 9 आहे, श्लोक 33 आहे आणि त्यावर ज्ञानोबराय भाष्य करताना बोलत आहेत. तरी धडधडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटेला जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. प्रस्तुत प्राप्तरूपी प्रवचनरूपी सेवेचं प्रवृत्तनिमित्त सर्वांना सुत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे चाललेला हा अखंड हरनाम सोहळा आणि अखंड हरनाम सोहळ्याच्या 6व्या दिवसाचं प्रवचन पुष्प वाहण्याची संधी अण्णांच्या समोर मला मिळाली. हे माझं भाग्य आहे बघ. पण अण्णासारखं सांगतात की सेवा करायला मिळणे भाग्याची गोष्ट आहे. कोण कशात भाग्य म्हणे सांगता येत नाही, पण सेवा करायला मिळणे हे भाग्य आहे आणि सेवा जीवानं करायची असते. मानव देहाला आल्यानंतर, कारण मानव देह त्यासाठीच आहे. मानव देह कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा. देवानं देह भजनासाठी दिला. इथं आल्यानंतर परमप्रयोजन जीवाचं काय असावं? इथं आम्ही इतर योनीमध्ये 83,99,999 योनीमध्ये भोगच भोगले, भोगप्रधान योनी होत्या. पण मानव देह मिळाला ना, मग त्याला काहीतरी विशेष नावाचं, बुद्धिस्ट नावाचं अधिष्ठान दिलं. कारण आहार निद्रा भयमैथून सर्व योनी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान आगळेची. बुद्धीचं ज्ञान काहीतरी वेगळं म्हणून अधिष्ठान दिलं. त्या बुद्धीनं काय, सार काय असार काय, धर्म काय अधर्म काय, नीती काय अनिती काय, चांगलं काय वाईट काय, विहित काय निषिद्ध काय, याचा सारासार विचार करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त मानव देहाला मध्येच आहे. पण या ओवीचा जर अधिकारी विचारात घेतला तर ओवीचा अधिकारी कोण, कुणाला हे सांगितलं तरी शब्द वापरला. तरी शब्द वापरण्यापाठीमागचं ज्ञानोबरायांचं प्रयोजन काय असावं? तरी शब्द का वापरला? तरी बाबा म्हणजे आतापर्यंत अनेक जन्म घेतलेच,
आतापर्यंत अनेक जन्म घेतलेस, पण त्या योनीमध्ये तुला देवाचं भजन पूजन करता आलं नाही, देवाचं गुणानुवादन करता आलं नाही, तुला त्या भगवंताची सेवा करता आली नाही, किंवा सेवा करून काय मिळणार आहे, फल काय मिळणार आहे, तर ही जी काय जन्ममरणाची शृंखला आहे ही थांबवण्याचं ठिकाण मुक्काम पोस्ट कुठलं आहे, तर मानव देह आहे. या मानव देहाखेरीज ही जी काय जन्ममरणाची आगाजन्मने आणि निमणे हे काय जन्ममरणाचा जो संसार आहे तो संसार थांबवण्याचं एकमेव ठिकाण कोणतं असेल तर तो मानव देह आहे. म्हणून 12व्या अध्यायात तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झाले चिरा पडे, याने याच देहामध्ये चिरा पडण्याचं म्हणजे दगड टाकण्याचं काम फक्त मानव देहामध्ये करता येते, इतर योनीमध्ये कोणत्याही नाही. मानव देह मिळाला ना, म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा का म्हटले तुकोबार आहे. कारण आता तरी म्हणजे इतर योनीमध्ये तुम्ही मौज मजाच केली, संसारच केलाय, पण या योनीमध्ये संसार न करता त्या संसारात प्रपंच म्हणजे भौतिक साधनामध्ये न गुंता काय करा, तर वेद अनंत बोलीला अर्थ इतकाची साजीला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठ नाम घ्यावे. वेदानं हात वर करून सांगितले की बाबा रे तुला मानव देह मिळाला ना, तुला काय करावं लागेल. वेद अनंत बोलला, भरपूर सांगितलं वेदानं, पण अर्थ इतकाची साधीला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठ नाम घ्यावे. विठोबाशी शरण जावे का, तर विठोबा म्हणजे काय, विठ्ठल म्हणजे काय, अद्वय आहे. विठ्ठल म्हणजे काय, निरामय आहे. विठ्ठल काय, नित्य आहे. विठ्ठल काय, आनंदरहित आहे. आनंदाचा कंद असणारा भगवान परमात्मा नामनिर्देश केला, त्या विठ्ठलाला शरण जा. इतर देवदेवतांचा कुठं नामोल्लेख संत महात्म्याने केला नाही, कारण दर्शक सर्वनाम वापरून फक्त आणि फक्त विठ्ठलाला शरण जा. कारण त्या इतर देवतांचा अभ्यर न करता 33 कोटी देव चामुंडा 8 कोटी भैरवरे त्या देवतांचा निषेध केला नाही, पण त्या देवतांना तुम्हाला भौतिक सुख देतील म्हणे, व्यावहारिक सुख तुम्हाला प्राप्त करून देतील, पण त्यात पुन्हा तुम्ही अडकून पुन्हा आणि भोग भोगायला पुन्हा जन्ममरणाची शृंखलेत तुम्ही अडकाल. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, ह्या जन्ममरणाची शृंखला तोडायची असेल तर मानव देहामध्ये आलात ना, मग त्या भगवंताला शरणागती पत्करावी लागेल. म्हणून आता तरी अनंत जन्म झाले पण मानव देह मिळाला, यासाठी आता तरी, कारण 15 मिनटंच बोलायचं आहे, त्यामुळे त्यात आपण वेळेचे निर्णय घेऊन आपण बोलू बरं का, पण पुढं सगळं विक्षेप व्हायला नको. आता तरी धडधडोनी वहिला आली, तरी शब्द वापरण्या पाठीमागचं प्रयोजन समजलं आपल्याला की बाबा रे ह्या इतर योनीमध्ये हे काय जमणार नाही. मानव देह मिळाला, मानव देहाचं सोनं करायचं असेल, मानव देहाची कृतार्थताच करायची असेल, पाहे शरीराच्या गावा जयाला गेले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडूनिया. ज्या कार्यासाठी इथं आम्ही आलो, जो कार्यार्थ आम्ही सांडायला लागलोय, आणि कुठंतरी आडराणे भरले जग, त्या आडराणामध्ये जग जे भरलेलं आहे, त्या आडराणामध्ये भरलेल्या जगाला, कुठंतरी वावरत असलेल्या जगाला रस्त्यावर आणण्यासाठी, त्या राजमार्गावर घालवण्यासाठी संत महात्म्यांचे अवतार आहेत. त्या संत महात्म्याने आम्हाला अगदी दयेनं सांगितले की बाबा रे लागून या पाया विडवितो तुम्हाला. अगदी शिव्या देऊन सांगितलं, गोड बोलून सांगितलं, किती सांगती तरी नाही कधी भटकीचे म्हटले तरी काय ऐकायला तयार नाही, पण तसं आम्हाला दयेचे, कारण त्यांची दया ही विभूत आहे. त्यांनी दयेनं सांगितलं की बाबा रे आता तरी ह्या तुम्हाला देहामध्ये आलात, मग काय करा. तरी धडधडवणी वहिलानी, तरी शब्द समजला, तरी म्हणजे इथून मागचं केलं, आता काय जमणार नाही, या जन्मामध्ये आलात म्हणून आता तरी या देवाला शरणागती पत्करा. ती कशी करा, तरी धडधडवणी वहिलानी, वरपंगन नको, झडझडवणी म्हणजे सगळ्या गोष्टींचा परित्याग करून इकडं ये. नाहीतर मग काय आपलं सगळे सोंग रंगवून, महाराजांच्या भाषेत बोलायचं तर सोंग रंगवून नको आहे. सोंग रंगवणारे आहे महाराज आमच्यासारखे भरपूर आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. भाव जो आहे त्या भावाला अनन्यसाधारण आपल्या परमार्थामध्ये महत्त्व आहे. परमार्थामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. झडझडवणी म्हणजे काय, आम्ही जे काही घेऊन आलेलो, जो काय आमच्या गळ्यात जन्ममरणाचा जो बंद गळ्यात पडलेला आहे, त्या बंध निवृत्तीसाठीच आम्हाला जन्म मिळालेला आहे ना. मग झडझडवणी निघायचं असेल, झडझडवणी म्हणजे काय, तर जे काय आमचे काय 3 दोष आहेत
त्या 3 दोषाचं निराकरण व्हायला पाहिजे. अंगामध्ये साधन चतुष्टय संपत्ती बांधली पाहिजे. अंतरंग साधनं श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन याचं अंगामध्ये बांधलं पाहिजे. हे असं मानून मग झडझडून वहिला निघ. विवेक अंगामध्ये जागा झाल्याशिवाय झडझडून जाता येत नाही महाराज. विवेक आणि वैराग्याचं बळ असल्याशिवाय निश्चिम भावानं त्याला शरणागती पत्करता येत नाही. म्हणून 3 दोषाचं निराकरण झाल्याशिवाय, म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये कार्य करत असताना अनुबंध फार महत्त्वाचा आणि अनुबंधामध्ये अधिकारी फार महत्त्वाचा. मग कोणतेही कार्य करा, चहा करायचा सुद्धा अधिकारीच आहे बरं का. चहापूड केवढी टाकायची, साखर केवढी टाकायची, पाणी केवढं, त्याला दूध केवढं, सगळं प्रत्येक गोष्टीमध्ये अधिकारी आहे. मग जर व्यवहारामध्ये तुम्हाला अधिकार प्रत्येक गोष्टीत लागत असेल तर जगदांचं पती अखिलकोट ब्रह्मांड नायकाच्या ला शरणागती पत्करायची आहे, त्याच्याशी लीन व्हायचं आहे, त्याला आपलं करून घ्यायचं आहे आणि त्याला आपलं करून ही जन्ममरणाची शृंखला तोडायची आहे. तर मग त्याला कसं तरी जावं लागेल का, अधिकार सिद्धता करावी लागेल. आणि या अधिकार सिद्धता करायची असेल तर कशी अधिकार सिद्धता करावी लागेल. मल नावाचा जो दोष आहे, मल नावाचा दोष, कारण आम्ही कार्याची निवृत्ती करायला लागलोय, कारणाकडे जायला तयार नाही महाराज. निवृत्तीमध्ये 2 लय निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती या 2 प्रकारच्या निवृत्ती सांगितल्या. लय निवृत्तीमध्ये काय, कारणाची निवृत्ती होत नाही, कार्याची निवृत्ती, कारण शिल्लक राहतं महाराज. म्हणून लय निवृत्तीकडे न जाता आत्यंतिक निवृत्ती व्हायला पाहिजे. कारणासहित कार्याची निवृत्ती होणं गरजेचं आहे. पण ती कारणासहित कार्याची निवृत्ती करायची असेल तर काय करावं लागेल. हे 3 दोषांचं निराकरण होणं गरजेचं आहे. भले आम्हाला विचार सांगला जरी पहिल्यांदा जरी हे विषय असला तरी फार महत्त्वाचा, तिथं पाया आहे तो. आणि आमचा नेमका पाया विस्कटला आहे. आज आम्ही ब्रह्म पाहिले या बोधावरच आम्ही सगळी जायला लागलो. माझं तरी तसं झालं. आम्ही उगाच शेंड्याच्या गप्पाच मारायला लागलोय. कुठं 2 गोष्टी महाराजांच्या जवळ बसल्यामुळे शिकलो, जरा बोलायला लागलो, बोल, मग त्यातच अडकला. ही जी बांधणी आहे, हो जो पाया आहे, तो पाया भक्कम होणं गरजेचं आहे. झडझडूनही निघायचं असेल तर अंगामध्ये कोणत्याही प्रकार, तुम्हाला जेवण गोड लागायचं असेल, मग भले पंचपक्वानाचं जेवण पुढ्यात आणलं, जर अंगामध्ये ताप असेल तर नंतर किती जरी चांगल्या पद्धतीची बासुंदी असली, केशर बदाम टाकून जरी केलेली असली तरी ती पुढ्यात आणली तर नको म्हणे, मला कडू लागते म्हणे. का तर अंगामध्ये ताप आहे. पण अंगामध्ये हे जे 3 दोष असते तोपर्यंत झडझडोनी असं म्हणता येणार नाही. झडझडोनीच म्हणजे अतिशय तन्मयतेनं, अनन्य भावानं, जो होय माझा अनन्य शरण, अनन्य भावानं शरणागती म्हणजे झडझडोनी व्हायचं असेल तर काय करावं लागेल. पहिला दोष जो आहे तो मल दोष आहे. तो मल दोषाचं निराकरण होणं गरजेचं आहे. मल दोषाचं निराकरण करायच्यासाठी काय करावं लागेल. मल दोषाचं निराकरण करण्यासाठी कर्म करावं लागेल. मग नुसतं कर्म करावं लागेल का. ती कर्म तुम्ही जर सकाम कर्म केला तर तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल म्हणे. पुण्यप्राप्त होईल, पण पुण्यप्राप्तीनं काय होईल, कारण पुण्य जास्त साठा झाला तर ते भोगायला पुन्हा यावं लागेल. आणि पुण्यानं पुन्हा भोगायला आल्यानंतर पुन्हा काय होईल, पुन्हा संसाराची शृंखला सुरू होईल. जन्माला कशाने येतो, पाप पुण्य समसमी झाल्यानंतर जन्माला येतो. कारण जन्माला येण्याची प्रामुख्यानं 3 कारणं आहेत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, केले कर्म झाले त्याचे भोग आले, आणि पाप पुण्य समसमी झाल्यानंतर मग ह्या 3च गुणांनी जन्माला येतो बरं का. 3 कारणाने जन्माला येतो. मग आम्हाला पापही नको आणि पुण्यही नको, आम्हाला जन्मालाही यायचं नाही आणि आम्हाला मरायचंही नाही, अशी अवस्थाच करायची असेल तर कर्म आपलं कसं पाहिजे, निर्दोष पाहिजे आणि ते निष्काम पाहिजे. निष्कामतेला अनन्यसाधारण आमच्या संप्रदायामध्ये महत्त्व आहे. वेदांताच्या भाषेत निष्कामता अनन्यसाधारण. कोणतंही कर्म करा, कर्माचा मद आणि फलाचा स्वाद ज्यानं टाकला तो सुटला का. नाहीतर मी आमचं मी जायलाच तयार नाही. हे कुणी केलं मी सांगायसाठी छाती पुढं करून आम्ही पुढं येतोयच. तुमचं काय नसलं तरी आम्हाला त्या कामाच्या ठिकाणी मी तरी पुढंच असतोय सारखा, मी केलंय म्हणून सांगायला. मी जायला तयार नाही. आणि जोपर्यंत मी जायत नाही, अहमचा आणि ममचा अध्यास जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अहम ममतेची लवड सवडी, माते न पवतीच बापुडी, जन्म मरणाची अदुथडी ढवळी ती ठेरी, पुन्हा तुम्हाला यावंच लागेल. निष्कामतेला अनन्य साधारण महत्व आहे. निष्कामतेनं काय होईल, मल नावाचा दोष, मल नाम काय,
पाप नाम प्रतिबंध. शास्त्रावर अतिशय अचूक शब्द वापरलेत. प्रतिबंध काय, प्रवचनाला कुठं आला नाही, काय प्रतिबंध आडवाला, पाप आडवाला म्हटलं त्याला राग येईल बरं का. माणसं काट्यावच असतील अगोदर. काय पाप आडवाला वाटतं कीर्तनला आला नाही असं म्हटलं तर राग येणार नाही, म्हणून शब्द प्रतिबंध वापरला. त्याला बी जरा बरं वाटते, मला काहीतरी वेगळ्या भाषेत बोलला वाटतं. खरोखर प्रतिबंध असावेत आणि मग परमार्थ व्हावा हा पुरुषार्थ आहे. प्रतिबंधातून जो परमार्थ आहे तो निखळ असतो. महाराज प्रतिबंधातून परमार्थ असतो तो निखळ असतो. नाहीतर मग काय सगळं राजेशाही थाटात आहे आणि मग त्यात गोलगप्पा करणारे खूप आहे. अण्णांचा पूर्व इतिहास बघितला तर किती खडतर आहे. ह्यांचा पहिला परमार्थ कसा आहे, खडतर होता पहिला परमार्थ. आता सगळं निवांत आहे, खाली बसता येत नाही, खुर्ची आहे. सगळ्यात तालेवार गोष्टी आहेत. पण कर्म कसं असावं तर ते निष्काम असावं. निष्काम कर्म झाल्यानंतर काय होईल, मल नावाचा दोष, नाम पाप नाम प्रतिबंध दूर होईल. पाप गेलं काय होईल, अंतःकरण शुद्ध होतं. कर्मानं काय होतं, फल मिळतं माहिती आहे काय, कर्मानं मोक्ष मिळत नाही. पण कर्मानं मोक्ष मिळत नाही असंही म्हणता येणार नाही, कारण ती पहिली पायरी आहे मोक्षाची. मोक्ष प्राप्त करून घेण्याची पहिली पायरी आहे. कारण क्रमसमुच्चयवादाच्या बाबतीत जर समसमुच्चयवाद आपल्यात नाही, क्रमसमुच्चय आहे. आपण पहिलीतून दुसरीच आहे, डायरेक्ट डिग्री घेतो म्हणता येणार नाही आम्हाला. पण पहिला मल नावाचा दोष द्यावं लागेल. नाहीतर मग 17-18 वर्ष बैठका चालल्याने मोडल्या कशा, अहम जागा झाला कसा, सगळ्या ठिकाणी जर जे भेटे भूत ते माणीचे भगवंत हा त्यांना योग कसा का वाटला असेल. कारण ही जो काय अधिकार सिद्धता आहे ना ती झाली नाही. स्फुरणसारखं आत्म व्हायला लागलं, कुठंतरी वेगळं स्फुरण व्हायला लागलं. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत अधिकार गरजेचाच आहे. आणि हा विचारसागरामध्ये जे अनुबंध सांगितला तो फार महत्त्वाचा आहे. आणि ते करावं. परमार्थात पहिल्यांदा यायचं असेल तर उगाच कुठंतरी फार टोकाचं काहीतरी करून काहीतरी करण्यापेक्षा, कुठंतरी गोलगप्पा करत बसण्यापेक्षा पहिला आपला अधिकार सिद्ध करणं गरजेचं आहे. आम्ही कितीतरी वर्ष झाला अण्णांच्या सान्निध्यात आहे, पण आम्ही त्या वाटेला यायला लागत नाही. कारण का, अनंत जन्माचे संस्कार आहेत. आणि 12 तास त्यात नाही काय, 8 तासाचा जो सहवास आहे. कारण संघ फार बेकार आहे, संघ वाईट आहे. कारण ढेकणाच्या संघे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जायचा. संघानं कुणाकुणाची दुर्दशा झाली सांगा. कर्णासारख्याची दुर्दशा संघानं झाली का नाही सांगा. कितीतरी शास्त्रामध्ये पुराणामध्ये वर्णन आहे. संघ फार वाईट आहे. म्हणून त्या परीक्षितासारखा किती राजा, तपस्वी राजा, किती सार्वभौम राजा, सात्विक गुणाचा राजा, पण जिरेटोप डोक्यावर घातला, नुसता जडाचा संघ झाला. 7 दिवसात मरणाला प्राप्त व्हावं लागलं मला. नुसता जडाचा संघ झाला. आम्ही कुणा संगतीत आहे आपलं आपण बघितलेलं बरं. काय म्हटलं, जडाचा संघ झाल्यानंतर ही दुर्दशा आहे. सर्प दंशानं मरणाला जावं लागलं. कुणाला, परीक्षित राजाला. आमच्यासारख्याला नवं. तो राजाचं वर्णन करणं फार कठीणच आहे. एवढा मोठा राजा, पण दुर्दशा कशाने झाली, संघानं झाली. संघ घातक आहे. संघ कसा असावा, न करी रे संघ राही रे निश्चळ, लागोने दिमळ. मम आणि अहमचं जे काय संघ आहे तो घालवणं गरजेचं आहे मला. तो जोपर्यंत संघ जात नाही, आणि आम्हाला तो संघ लागलेला आहे, आम्ही त्या संघातच आहे. ह्यो जो काय देहोहम जो आम्ही म्हणायला लागलोय, ह्यो संघच आहे आमचा. आम्ही त्याच्यातून बाजूलाच जायला तयार नाही. देहोहम जो आहे, जाऊ काय म्हणतात बघायची नाही, या जाऊ झालं 7 वेळा. देहाचा संघ टाकणं गरजेचं आहे. कारण हे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वेडीजे, आतलं जे चैतन्य आहे ते टाकून पुन्हा म्हणून ही जी शृंखला थांबवायची असेल तर मल नावाचा दोष घालवावा लागेल. दुसरा दोष आहे, मल नावाचा दोष गेला ना एकदा, अंतःकरण शुद्ध झालं. अंतःकरण शुद्ध झालं की काय होतं, काहीतरी करावं आणि काहीतरी करावं असं वाटतं होतं ना. विक्षेप नावाचा जो दोष होता ना, काहीतरी करावं असं वाटतं की नाही, ते वाटत होतं, ते बंद झालं. अंतःकरण स्थिर झालं ना. आणि अंतःकरण स्थिर झाल्यामुळं काय अवस्था झाली, अंतःकरण स्थिर झाल्यामुळं चंचलता नावाचा दोष निघून गेला. आणि चंचलता नावाचा दोष निघून गेल्यामुळं काय झालं, अज्ञान
भ्रम जो आहे, भ्रमाला कारण काय आहे माहिती आहे ना? आम्हाला रज्जूरूपानं समजत नाही. याचं कारण काय? सामान्याचं ज्ञान आहे, अज्ञान आहे. सामान्याचं ज्ञान पण विशेष रूपाचं अज्ञान आहे. आम्हाला रज्जूरूपानं दिसायला तयार नाही. याचं कारण काय? अंतःकरणामध्ये जी काही दोष आहेत त्या दोषाचं निराकरण कर, अंधकार जो आहे, अज्ञान आहे, ते घालवण्यासाठी आम्हाला श्रीगुरूसारखी कोणतरी भेटतात. आणि आमचं महत्भाग्य आहे बरं का तात्या, आमचं महत्भाग्य आहे. आम्हाला म्हणजे वेदांत ऐकायचा असला तर एकतर पंढरपूर, आळंदी, पैठण, काशी अशा क्षेत्रात जावं लागतं. पण आम्हाला आमच्या घरात येऊन महाराज शिकवतात. हे किती भाग्य आहे! भाग्य आहे की नाही आमचं सांगा? उद्यमाचे नाही, भाग्याचे नाही. भाग्य फार, हे खरं भाग्य आहे. ही मगाशी मी म्हटलं की सेवा करणं हे भाग्य आहे. खऱ्या अर्थाने हे भाग्य आहे, आमच्या दृष्टीने हे भाग्य आहे. म्हणून आवरण नावाचा दोष गेला. अनुबंध अधिकार सिद्धता झाली आणि अधिकार सिद्ध झाल्यानंतर आवरण नावाचा दोष घालवण्यासाठी श्रीगुरू भेटले. आवरण घालवल्यानंतर जो काय आनंद आहे, त्यानंतर काय होतं? आवरण नाम अज्ञान घालवल्यानंतर आपल्यातलं काय होतं? विवेक जागा होतो. अज्ञान घालवणे म्हणजे काय? आत्मानात्माचा विचार करायची बुद्धी निर्माण होणे नाम विवेक जागा झाला. विवेक जागा झाल्यामुळं वैराग्य प्राप्त झालं. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर काय झालं? समाधी षटकासाठी मनोनिग्रह झाला आमचा. कोणत्याही गोष्टीमध्ये आमचं मन अडकायला तयार नाही. मन लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवेनं सोडी ऐसे झाली. ही अवस्था झाली. इंद्रियाचं दमन झालं. कोणत्याही प्रसंगी इंद्रिय अशी डळमळीत राहिली नाहीत. शम, दम आणि श्रद्धा बसली आमची. संत वाक्यावर आणि संत वचनावर श्रद्धा बसल्यामुळं आम्हाला इतर काही गोष्टी आम्हाला आवडायला तयार नाहीत. शम, दम, श्रद्धा, उपरतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपरती अनन्य आहे, कारण आम्हाला उपरतीच व्हायला तयार नाही. आम्हाला उपरती होते का? आम्हाला कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचं किंवा खंत वाटते का? काय मी उद्धार पावेन, काय कृपा केलं नारायण, असं आम्हाला का वाटते का? उपरती आम्हाला होते का? होत नाही उपरती. ती उपरती फार महत्त्वाची आहे. तितिक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आम्हाला कोणी सर म्हणून चालत नाही. हे तरी झालंच, पण आमच्याकडं किती जे काय प्रतिबंध आहेत, किती कष्ट आहे, किती त्रास आहे, त्यातून सगळ्यातून तुकोबारायासारखे तरी कष्ट नाही आम्हाला. ज्ञानोबारायांच्यासारखे तरी कष्ट आम्हाला नाही. काय म्हणायचं आहे? तुकोबारायासारखे, ज्ञानोबारायांसारखे कष्ट आहे का आम्हाला? पण त्यांच्यापेक्षा आम्ही फार सुखी आहोत. त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांनी जो राजमार्ग घालून दिला, त्या राजमार्गावर आम्ही चालत आहोत. कारण गाढवावरनं मिरवणूक काढली तुकोबारायांची, त्याला तितिक्षा म्हणावी. आवले अगं बघ, मी घोड्यावरनं माझी मिरवणूक काढायला लागली. आवली बाहेर यावी आणि आवलीनं बघावं, आणि आवली बघाय, अहो घोडा नाही तो गाढव आहे म्हणे. त्यावेळी दृष्टीपुढे गाढवाचं घोडं करण्याचं सामर्थ्य तुकोबारायांच्याकडं होतं. पण तरीसुद्धा सर्व भोग जे भोगले करून दाखवलं. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरी सागरी तारी येली. मनुष्यानं ते रामानं ख्याती केली, पण त्याच्याही पेक्षा अनंतपटीनं ख्याती तुकोबारायांची आहे. तुका स्वामी हा जन्मला मृत्यू रोखी असा असणारा. पण ही तितिक्षा फार महत्त्वाची आहे. 7-5 झाले. तितिक्षा आणि समाधान आमचा जो सगळा खटाटोप जो आहे, व्यावहारिकदृष्ट्या असेल किंवा पारमार्थिकदृष्ट्या असेल, ते कशासाठी आहे? सुख आणि समाधान मिळवण्यासाठी खटाटोप आहे. पण आम्हाला आमचं आता ह्यांचं 80 वय असेल, 85 असेल, पण आम्हाला आजपर्यंत समाधान मिळालं का? समाधान मिळणार नाही. कारण आम्ही चुकीच्या ठिकाणी समाधान शोधायला लागलोय. आम्हाला जायचं आहे निप्पाणीला, आणि आम्ही बसलोय राधानगरी गाडीत. आयुष्यभर राधानगरी निप्पाणी येणार नाही. तसं समाधान आम्हाला आयुष्यभर मिळणार नाही. आम्हाला समाधानच प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल? शमदमादी साधनं जी आहेत, मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह, ह्या चारही घटकापेक्षा हे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह फार महत्त्वाचे आहेत. तर मग झडझडवणी जाता येते. झडझडवणी म्हणजे ते एक बरेच जण दृष्टांत देतात. झडझडवणी म्हणजे कसं? पावसाळ्याचे दिवस असावे, साधारण वळवाचा पाऊस लागावा,
आणि बकऱ्याच्या बग्यामध्ये बकरी जात असताना आपल्या बग्यात जायचे आहेत आणि बकरी बग्यात जाताना पाऊस लागला आणि त्या बग्यात आत गेलीत त्या आणि जाताना पाऊस होता, पण ज्यावेळी आत गेलीत, आत गेल्यानंतर जो पाऊस पडला होता त्यांनी आत अंग जे झटकलं त्यावेळी अंगावनं जेव्हा त्यांचे हात फिरवाल तर पाण्याचा थेंबसुद्धा लागत नाही. तसं झडझडोनी बरं का. झडझडोनी कसं तसं आम्ही झडझडून येत नाही. आम्ही जरी झटकून टाकलं तरी अंगावरून आमच्या हात फिरवला तर आमच्यावर षडरिपूचा अंगाला वारा लागणारच आमच्या. म्हणून ज्ञानोबारायांनी तर अतिशय कळवळ्यानं सांगितलं 7व्या त्या अध्यायामध्ये ते खेद व्यक्त केला की अरे बाबा तुला देह प्राप्त झाला पाहेपा शरीराच्या गावात ज्यासाठी इथं आलास तू तुझं कार्य विसरून तू नको ते करायला लागलास. मग तू काय कर तरी झडझडोनी वहिलानी. वहिला म्हणजे वेगळा हो कुठापासून ह्या गबाळातून. अनेक नको पडू गाबाळाची भरी. हे गाबाळ तुकोबार आहे म्हणतात. हे गाबाळ आहे. ह्या गबाळाच्या भरी न पडता धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. संसार टाकून जाय सांगायला नाही, मिथ्या हे जाणून. कारण परमार्थ हा समजुतीचा आहे. हां थोडे आहे चित्तच आहे. समजूत झाली ना एकदा हे माझं नाही जगन्मिथ्या ब्रह्मसत्य एकदा पक्का निर्णय झाला, समजूत झाली ना परमार्थ काय समजुतीचाच आहे. होय की नाही. परमार्थ समजुतीचाच आहे. समजूत एकदा झाली मग अवघ्याची त्रैलोक्य आनंदाच्या. वहिला म्हणजे वेगळा हो आणि काय कर तरी धडधडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटेला. भक्तीच्या मार्गाला. कारण का ज्ञानाच्या अगोदरची भक्ती आणि ज्ञानाच्या नंतरची सुद्धा भक्तीच आहे. मध्ये जर ज्ञान असलं तर भक्तीशिवाय मोठं साधन सांगितलं नाही बरं का. भक्ती ही देवाच्या ऐक्यतेला पावण्यासाठी एक मोठं साधन आहे. मी भक्त तू देव असे जो कल्पित भेद आहे तो कल्पित भेद आहे. वास्तव अभेदच आहे. पण तो भेद राखूनच सेवा करावी लागते. कारण देवाच्या स्वरूपाला कारण जीवाकडं झडझडोनी विषय मांडायचा झाला तर जीवाकडे जे पंचक्लेश आहेत त्या पंचक्लेशातीत व्हावं जीवन म्हणजे झडझडोनी होतो. झडझडोनी व्हायचं असेल तर पंचक्लेशातीत व्हावं. पतंजलीकरांनी चांगलं चिंतन मांडलंय. पंचक्लेश जे आहेत अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश हे जे पंचक्लेश आहेत ह्या आम्हाला विपरीतच सगळं दिसायला लागले. जे आहे त्या पद्धतीनं न दिसता आमची विपरीत समजूत झाल्यामुळं आम्ही ह्या गटांगळ्या खायला लागलोय. आणि विपरीत भाव जोपर्यंत आमचा जात नाही आम्ही आहे ब्रह्म मानायला लागलोय जड. महाराज ब्रह्म आहे पण जड मानायला लागलोय. रज्जू आहे पण आम्ही सर्प मानायला लागलोय. ह्या देहाला आम्ही मानायला लागलोय. माझा आहे का हे माझं आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे इथं काही नाही. म्हणून तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटेला. मग काय होईल जिया पावशी अव्यंग असणारं जे रूप आहे भगवंताचं नित्य निरामय असणारं जे आनंद अद्वय नित्य निरामय असणारं जे स्वरूप आहे अव्यय. कारण या जगतामध्ये जन्मातीत असणारा कोण असेल तर तो भगवान परमात्मा व्यतिरिक्त कोण नाही बरं का. त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही असं असणारा जन्मातीत असणारा भगवान परमात्मा आहे. आणि असणा अव्यंग स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर काय कर तर झडझडवणी वहिला निघ ये भक्तीची वाटेला. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. हे निजधाम एकदा प्राप्त झालं अंतिम गंतव्य काय आहे आपलं अंतिम गंतव्य काय असावं. आपलं अंतिम गंतव्य काय आहे. ही जन्म मरणाची शृंखला जी आहे मोक्ष नाम काय सुख आहे आनंद आहे. आणि आनंदाचं जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते मग आपल्याला परवाच्या चिंतनामध्ये झालं आनंदच पाहिजे. आनंदाला काय कमी पडतं पुण्य कमी पडतं. पुण्य प्राप्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल ते कर्म करावं लागेल. कर्म कसं करावं निष्काम कर्म करावे लागेल. कोणत्याही प्रकारची आशा आणि कर्मण्यवादी काल असते मा फलेषु कदाचन. कोणत्याही कर्मामध्ये कोणतंही फलाची इच्छा ठेवून कर्म केला तर ते मग आनंद देत नाही. पुण्य प्राप्त होत नाही. आणि पुण्य नसेल तर मग आपल्याला आनंद मिळत नाही. आम्हाला आनंद आणि समाधान आणि सुख ह्या एकार्थी शब्द जरी असले
तर त्यात समाधान फार महत्त्वाचं आहे, सुख फार महत्त्वाचं आहे. आणि सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण तो एक देव करून घ्यावा. आणि तो एक देव करून घ्यायसाठी झडझडूनच बाहेर पडायला पाहिजे, अगदी खडबडून बाहेर पडायला पाहिजे, निसंग होऊन बाहेर पडायला पाहिजे, कोणत्याही प्रकारची मनामध्ये आशा विरहित बाहेर पडायला पाहिजे. कारण आमचा जन्मच्या जन्म आशेनंच गुंतून गेला. ह्या सर्वांचा परित्याग करून जोपर्यंत आम्ही बाहेर पडत नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. कारण सुखच प्राप्त करून घ्यायचं असेल, समाधान, चित्त एकाग्र स्थितीला समाधान म्हणतात. चित्त एकाग्र कशानं होणार आहे? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या त्या हवा तृष्णेची. ही अशा सप्तपाश जे आहेत त्या पाशांचा जोपर्यंत समूळ नायनाट होत नाही तोपर्यंत आपलं चित्त एकाग्र होणार नाही. कारण चित्ताची जोपर्यंत बैठक सरळ होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही झडझडवणी वहिलानी असं काय म्हणण्यात अर्थ नाही. आणि ती प्रवृत्ती तुम्हाला सर्वांनी भगवान परमात्म्यानं, संत महात्म्याने आमच्या बुद्धीला द्यावी एवढीच आशा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी